नमस्कार मित्रांनो. एका आईचा फोन वाजत होता, पुन्हा वाजत होता आणि पुन्हा वाजत होता, पण समोरून कोणीही फोन उचलत नव्हतं. कारण ज्या मुलाला ती फोन करत होती तो त्या इमारतीत अडकला होता जिथे काही मिनिटापूर्वी आग लागली होती. कल्पना करा त्या आईच्या मनात काय चाललं असेल. मुलगा सुरक्षित असेल का? तो बाहेर आला असेल का? तो जिवंत असेल का? मित्रांनो, जेव्हा आपण आग दुर्घटनेबद्दल ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर मोठ्या ज्वाळा उभ्या राहतात. पण आज मी तुम्हाला एक अशा खुनीबद्दल सांगणार आहे जो दिसत नाही, आवाज करत नाही आणि अनेकदा ज्वाळांपेक्षा आधी माणसांचा जीव घेतो. तो म्हणजे धूर. आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे की तुम्ही आजच तुमच्या मुलांना शिकवली तर कदाचित भविष्यात त्यांचा जीव वाचू शकतो. आता जर मी तुम्हाला विचारलं, एका खोलीत आग आहे, दुसऱ्या खोलीत फक्त धूर आहे, तुम्ही कुठे उभे राहाल? बहुतेक लोक म्हणतील धूर असलेल्या खोलीत. त्यांना आग दिसते, धूर इतका धोकादायक वाटत नाही, पण वास्तव अगदी उलट आहे. अनेक लोक दुर्घटनांमध्ये जळून नाही, धुरामुळे गुदमरून मृत्युमुखी पडतात. का? कारण धूर हा सायलेंट किलर आहे. तो शरीरात जातो आणि आतून हल्ला करतो. काही वर्षांपूर्वी आमच्याकडे एक रुग्ण आला होता. तो स्वतः चालत आला होता, तो बोलत होता, त्याच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा नव्हत्या. त्याने मला सांगितलं, डॉक्टर, आग लागली होती पण मी बाहेर आलो, सगळं ठीक वाटत होतं. पण काही तासांनी त्याला श्वास घेण्याचा त्रास सुरू झाला, घसा बसला, ऑक्सिजन कमी झाला आणि शेवटी त्याला आयसीयू मध्ये दाखल करावं लागलं. त्याला आगीने नाही, धुराने गंभीर केलं होतं. आणि इथेच बहुतेक लोक चूक करतात. त्यांना वाटतं मी बाहेर आलो म्हणजे धोका संपला, पण अनेक वेळा धोका तेव्हा सुरू झालेला असतो. आता विज्ञान समजून घेऊया. जेव्हा प्लास्टिक जळतं, वायर जळतात, फर्निचर जळतं, तेव्हा फक्त धूर तयार होत नाही तर विषारी वायू सुद्धा तयार होतात. यातील सर्वात धोकादायक वायू म्हणजे कार्बन मोनॉक्साईड. तो दिसत नाही, त्याला वासही नसतो, म्हणून तो शरीरात गेला आहे हेही कळत नाही. आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनचं काम ऑक्सिजन वाहून देणं असतं, पण कार्बन मोनॉक्साईड हिमोग्लोबिनला ऑक्सिजनपेक्षा अनेक पटीने जास्त वेगाने चिटकतो. म्हणजे तुम्ही श्वास घेतात पण ऑक्सिजन शरीराला मिळत नाही. मग काय होतं? डोकं गरगरतं, गोंधळ होतो, कमजोरी येते, बेशुद्धी येते आणि काही वेळात मृत्यूही होऊ शकतो. पण अजून एक मोठा धोका आहे. जळल्याशिवाय फुफ्फुसं जळू शकतात का? तर हो. हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण गरम धूर तुमच्या श्वसन मार्गाला जाळू शकतो. समजा तुम्ही धुरातून बाहेर आला, तुम्हाला वाटलं मी वाचलो, पण तुमच्या घशात आणि श्वसन मार्गात सूज सुरू झालेली असू शकते. पहिल्या काही मिनिटात काही जाणवत नाही, मग खोकला सुरू होतो, मग घसा बसतो, श्वास घेणं कठीण होतं आणि अचानक परिस्थिती गंभीर होते. म्हणूनच धुरातून बाहेर आलेल्या व्यक्तीने स्वतःला पूर्ण सुरक्षित समजू नये. ही लक्षणं दिसली तर वेळ घालवू नका. जर आग किंवा धुराच्या संपर्कात आला असाल तर लक्ष ठेवा. सतत खोकला, घसा जळजळणे, आवाज बसणे, श्वास घेण्याचा त्रास, गरगर, डोकेदुखी, गरगरणं, गोंधळ, बेशुद्धी यापैकी एक जरी लक्षण असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जावं. आता सर्वात महत्वाचा भाग. समजा उद्या तुम्ही मॉलमध्ये आहात किंवा कोचिंग क्लासमध्ये आहे किंवा ऑफिसमध्ये आहे. अचानक अलार्म वाजतो, धूर दिसू लागतो. पहिल्या 60 सेकंदात तुम्ही काय कराल? हा निर्णय तुमचा जीव वाचवू शकतो. नियम क्रमांक 1, घाबरू नका. हो, हे बोलणं सोपं आहे, पण पॅनिक हा आगीतकाच धोकादायक असतो. घाबरलेला माणूस चुकीचे निर्णय घेतो. नियम क्रमांक 2, एक्झिट शोधा. म्हणूनच मी सांगतो, मॉलमध्ये गेल्यावर, हॉटेलमध्ये गेल्यावर, थिएटरमध्ये गेल्यावर इमर्जन्सी एक्झिट कुठे आहे ते एकदा नक्की पहा. नियम क्रमांक 3, लिफ्ट वापरू नका. लिफ्ट मध्येच अडकू शकते, वीज जाऊ शकते, धूर भरू शकतो. नेहमी जिन्याचा वापर करा. नियम क्रमांक 4, धूर दिसला की खाली वाका. शक्य असल्यास रांगत बाहेर पडा, कारण धूर वर जातो. जमिनीच्या जवळची हवा तुलनेने स्वच्छ असते. हा एक छोटासा निर्णय जीव वाचवू शकतो. नियम क्रमांक 5, मोबाईल काढू नका. हो, हीच ती चूक. आजकाल अनेक लोक संकटाच्या वेळी व्हिडिओ बनवतात, लाईव्ह करतात, पण त्या काही सेकंदात धूर तुमच्या शरीरात भरतो आणि त्या क्षणी रिपोर्टर बनू नका, तर सर्व्हायव्हर बना. आणखी एक मोठी चूक, बाहेर पडल्यावर पुन्हा आत जाणे. मोबाईलसाठी, बॅगसाठी, लॅपटॉपसाठी, पैशांसाठी, दागिन्यांसाठी कृपया असं करू नका, कारण धूर काही सेकंदात परिस्थिती बदलू शकतो. तुमचा जीव कोणत्याही वस्तूपेक्षा मौल्यवान आहे. प्रत्येक पालकासाठी, जर तुमचं मूल कोचिंग क्लासला जात असेल, हॉस्टेलमध्ये राहत असेल किंवा मॉलमध्ये जात असेल तर आजच त्याला 3 गोष्टी शिकवा. लिफ्ट नाही, जिना. धूर दिसला खाली वाक. मोबाईल नंतर, आधी बाहेर पड. फक्त ही 3 वाक्य कधीतरी त्यांचा जीव वाचवू शकतात.
मित्रांनो, आग कधी सांगून येत नाही, पण तयारी आपण आज करू शकतो. लखनौ सारख्या दुर्घटना आपल्याला एक धडा देतात. आगीपेक्षा धूर अधिक घातक असू शकतो. योग्य माहिती जीव वाचवू शकते आणि कधी कधी एक व्हिडिओ, एक शेअर, एक सूचना एखाद्या कुटुंबाला त्यांचा माणूस सुरक्षित परत मिळवून देऊ शकते. म्हणून हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांना, मित्रांना, विशेषतः मुलांना नक्की पाठवा, कारण सुरक्षा ही माहितीपासून सुरू होती. नमस्कार, मी डॉक्टर गोरे, तुमचा ऑनलाईन फॅमिली डॉक्टर. पुन्हा भेटूया एक नवीन आणि जीवन वाचवणाऱ्या विषयासह. धन्यवाद.